तर मित्रांनो, बऱ्याच वेळा ऐकलंय की मेंढीच्या दुधाचा चहा लय चांगला असतोय आणि ह्या मेंढ्या आपल्या डिगरच्या कृष्णाकडच्या पुलावरून चाललेल्या आहेत. चहा लय चांगला असतो मेंढी दुधाचा. काय सांगताय? मेंढी दुधाचा चहा प्यायचा आम्हाला. येणार तुमच्या दुधाचा चहा प्यायला येणार. अब मेंढी के दूध का चाय पीने का है मेरे को, मैं दिखाऊंगा आपको कैसा लगता है चहा. चलो. चहा तर आपण प्यायचा आहे, पण ते सुचलं कसं आपला हा चहा पाहिजे हे आता इथं त्याचं मूळ आहे. आणि हे काकाच्या डोक्यावर रामोजी फिल्म सिटीची टोपी दिसते. रामोजी फिल्म सिटीला गेलता तुम्ही? टोपी गाठल्या म्हणून लिहिलंय. तुम्ही गेलता पोरं गेलती? तुम्ही गेलता होय? टोपी गाठल्या रामोजी फिल्म सिटी म्हणून थांबलो. आठवण पाहिजे. हा, आमची मम्मी बी गेलती. 1700 तिकीट आहे वाटतं आत बघायला. काय नाही, मी टोपी बघितली म्हणून थांबलो. टोपीचं तुम्ही गेलता वाटतं बहुतेक फिल्म सिटी बघायला. हां हां हां, आपल्या डिगरचा कृष्णाकाठ चॅनल आहे, बघताय की नाही युट्यूबला? काका 2-3 वेळा रामोजी फिल्म सिटीला जाऊन आले आणि लोक करलो बात त्यांच्याकडे डिगरच्या कृष्णाकाठचं चॅनलच नाही. अरे यार, चला त्यांना सबस्क्राईब करून दिलो. आणि या ठिकाणी जाताना मला हा धनगर दिसले आपल्या गावातले. त्यांनी मला वेळ विचारली, किती वाजलेत. मोबाईल नाही म्हटलं टाइम कसं काय करणार नाही का? मग कसं टाइम कसं बघताय मग? हां, सारा भोंगा होते आपल्या गावातला नाही का? बरोबर, डेअरीचा. आता झाली 5:22 झाली बा. आणि असं आधीमध्ये कोणाला बी मोबाईल कोणाला तर असतोच, त्यामुळे टाइम विचारलं तर कोण बी सांगता येईल, काय अडचण नाही. डिगरच्या कृष्णाकाठी सकाळी 7ला आणि सायंकाळी 6 वाजता एक सायरन वाजतोय, त्याला भोंगा म्हणतात. त्यावरून टाइम समजतं. मग तुम्हाला मोबाईल ठेवायचा लागत नाही. एक 4 किलोमीटर जाऊ आला काय? हां, 2 किलोमीटर होते. तेवढं भरते का पोट सगळ्यांचं? हां, पडकात आत वैरण जास्त आहे. आणि हे असं काय तर खाऊन खाऊन त्याच्या अंगाला लागते. हो, नुसतं एक घरात वैरण हे उपयोगच नाही. शेरडा नाही, वेगवेगळं सगळं असलं की नाही 12-72 होते. दूध चांगलं असते. 12 जाती चारा खाते. आम्ही घेणार शिवाय कुठे चांगली मिळेल? तर लहानपणी आमचे दूध असायचं. आता ते गाईचं दूध काय हे नाही, जर्सीचं दूध काय उपयोग नाही. लय पातळ असते, काय आजार पडतात काम होईल. हां, म्हशी तरी बरं त्यापेक्षा. शेरडा तर एक नंबरच. मेंढीचं टक्कर. हां, टक्कर पिती होय. तसं घट्ट दूध होते काय? हां हां, टक्कर बिन ती संग पेली. हां, मेंढी दूध भारी लागते. खायला थेंब अंगात पडला तर जाग निघणार नाही बा. मेंढीचा काय सांगतो? कापड फाटून जाईल पण जाग निघणार नाही. निघत लाग भारी. तेव्हापासून डोक्यात बसलं की हा चहा प्यायचाच. एक शेळी असली तर आम्हाला चांगली सांगा, कारण बरेच वर्ष होती आमच्यात लहान असताना. आता शेळ्या नाहीत, एखादी दूध प्यायसाठी पाळायची. आता नाही, लई जुळलं नाहीत. आज तुमच्याकडे आणतो की आम्ही. असं का पांढऱ्या कानावर अशी टिपकी असली होती की आमच्याकडे. हां, मोरकांडी. त्याला मोरकांडी म्हणतात काय? हां, तसली होती आमच्याकडे. हां हां, ही अशी होती बा आमच्या, नुसता कान पांढरा बघत असली मोरकांडी. चालतं सगळं. तुम्ही बसल्यावर सगळे बघायला बा तुमच्याकडं. टाइम झाले, घरात मी म्हटलं जाय 7च भोंगा होईल की आता अर्धा तासानं. मला बी आता अंधार पडला, जातो वैरण आणतो तिकडे जाऊन. लांब पडला तुम्हाला इकडं आज चाल जायचं आणि वाट बघितली ती. चला जाऊ बघा. बघा मग मोरकांडी. काकांचा निरोप घेताना शेजारी कोतवाल पक्षी बसलेला दिसला आणि दुसरे एक आजोबा आले. हे आजोबा गावात गणपतीचा प्रसाद घ्यायला चालले होते. म्हणलं आजोबा नीट जावा, कुठे जाऊन या. तुम्हाला सांगितले त्यांना पत्ता. आणि आता आपला त्यानंतर 2-3 महिन्यांनी इथं दिसले मला एक आजी चहा करताना आणि सोबत होती मेंढर. चहा होय? चहा नको आता. आणि बरोबर संध्याकाळी तुम्ही चहाच करताय का 7 वाजता? आता मेंढरा आल्यावर करता दूध नाही आम्हाला ठेवायला जागा नको इथे. जडभर कोण करतय? हां हां हां, आता मेंढरा आले का फिरून? वय आता मेंढरा आल्यावर करता. मग मेंढरा दुधाचा चहा करणार काय? वय पोरग्याला ती करायला लागते जरा. आणि मागणं जेवण जरा करायचं, मेंढर पिळायची, बारकी पिल्ली पाजायची, हां हां अशी करायला लागते. मेंढरा दुधाचा चहा लय भारी लागते ना. वय जरा घ्यायची, देता का चहा मग? घुंगरे टाक दूध के. मग चहा द्या की मला. तयार झालाय काय? या दादा जरा दूध घेऊन ये बा. मामा आला इथे जरा घुंगरे घे जरा. आजीनं मस्तपैकी घोंगडं टाकलं आणि मी वर चंद्राकडे बघत त्या घोंगड्यावर बसलो. नातवाला आजीनं उठवलं, म्हणली जा मेंढ्यांचं दूध काढून आण. तुमचा आजी वय किती आहे? वय किती आहे वय? काय म्हणलं वय किती आहे म्हटलं?
आता कुणाची देण्यात आहे आम्ही आडगी माणसं पहिली की शाळा शिकलो अरे असं आहे व्हय. मग तुम्हाला माहित नसणार कुठलं वय आता हे पोरग माझा नातू की नातो आहे ह्यो? हो आणि तुझ्या मोठा आहे पोरगा माझा हे, तिचा बाबा हा ते कुठे असतील? मग त्याच्या महिन्याने वय केवढं बघ की आता माझं हा, त्याच्या महिन्यात तुम्हाला 70च्या आसपास असणार. वय 70 असणार. पडतोय बडा यात हातात काकणं नाही पोरगा अजून याय नाही गेलाय गावाला काकण्याला पैसे दिले म्हटले तर अजून पत्त्या नाही त्याचा यायचा कुठल्या गावात गेले? हे काकणे चार घालली अंड्यातनं पडतोय बडाड आणि काकणच फुटते काय हा 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 हा. असं होतंय आणि हे तुमचं मिस्टर हा दाल्ला होय दाल्ला काय म्हटलं सर दाल्ला कुठे तुमचा? आमचा हा? बकरी आहे तिथं देवाचं साल येते आमचं पाणी घालते ते हा, हा, हा. ते तिथं आहे ते बी म्हातारा माणूसच ते आहे म्हातारा असणार ना. मग देवाचं जरा आम्हाला मिळगत येते होती हा, हा, हा. मग ती जरा दोघं तिघ जण पोरं आणि आमचा म्हातारा जाऊन पाणी घालून येतात कुठल्या गावाला? आमचा धनगर राशिवड राशिवड हं. कुठं आली? हे तो बाळमाकडे भोगावती साखर कारखान्याकडे हा हा तिकडे खाली आहे व्हय. हं. मग किती दिवसांनी यायला लागते जाऊन तिथं? अरे मग सकाळी येत्या जात्या सारखी किती दिवस येतात आता पुन्हा ढकल किती दिवसांनी येतात ती. हा ते पण कुणी गेले कोण गेले तिकडे सारखी मेंढराचं जायचं मी मेंढरात मला होत नाही होय याच्यावरली घागर याच्यावर पडली आहे दुखतंय या खांदा होय. होय पाऊस पडत होता आणि निसरट होती आता जा. आणि गोळी एखाद्या दवाखान्यात जाऊया म्हणतात आणि ते पोरग्याचा पट्ट्याच नाही अजून यायचा कोण आणायचं सांग अशी कहाणी करतात माणसं तरी तुमचा आजी वय तरी आहे 70च्या हिशोबाने तरी बरं आहे. जरा पडला जरा उजेड करतो. टीव्हीचा आवाज ऐकत बसलो. नातवंड दूध काढून आणलं. मला कोणतं म्हणलेलं हो मेंढरा दुधात चाले भारी लागते म्हणून. टक्कर कशी घट्ट असते तशीच ती. लय गरम आहे. हा मला क्वाड लागते बरं का. अरे वेगळं लागते रावली जबरदस्त लागते. बघ गाडी थांबली मोठी माणसं हो ना. चहा साखर देणं आणून चहा करून दूध पिऊन जातात. काय म्हणतो? अरे लई फरक लागते राव. चपाती येणार नाही आता जेवण असते का नाही 8:30ला जेवण असते. शिवाय नाही जेवण ऐकून नाही वाटत हा जेवण आहे म्हणून हो लय भारी लागते राव. टक्करपेक्षा भारी लागायला लागली. कसं आहे चहा हे चाले जबरदस्त आहे. मी जनरली चहा घरात पण पित नाही बरं का. नाही चहा पित नाही पण बाहेर कुठं कधी तर पितो मी. हा म्हणजे आता मी हे आजी म्हटलं काळे म्हटलं आज म्हटलं थांबे म्हटलं. मी बकऱ्या गावात गेल्या कॉपीत नाही चहा. वाटत ना करे पोरग निघायचं काय पुरगीन पोरग तुझ्यासारखं होतं. आजीने सांगितलं की त्या मुलाला आणि मुलीला त्याने हरभऱ्याची भाजी दिली आणि त्या मुलीनं हाय असं चांगलं स्वेटर काढून आजीला दिलं. कारण की पूर्णपणे थंडीत आजी तिथे रात्रीचं होत्या आणि आजूबाजूला सापांचा आणि बिबट्यांचा देखील वावर होता. त्यांना मी काळजी घ्या असं सांगितलं कारण की लाईट नाहीये आणि त्यांना निरोप घेऊन मी पुन्हा पुढे चालता झालो. सकाळी 10 जातो 10ला. म्हणजे आम्हाला एक बिस्कीचा पुढा आणा पोराशी आमच्या चालतंय आणतो की. नाही जाणार आहे मी. जाणार आहे का? उद्या नाही जाणार आहे मी. अगं बाई मरावली